विश्वामित्र ब्रह्मर्षी. कौशिक ऋषी पूर्व दिशेकडे गेले आणि त्यांनी परत घोर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. 1000 वर्षे त्यांनी मौनव्रत पाळले. ते काठीप्रमाणे कृश झाले. त्यांच्या तपश्चर्येमध्ये आलेली अनेक विघ्ने त्यांनी पार केली. आपल्या मनातून क्रोधाचे पूर्णपणे उच्चाटन केले. एक दिवस त्यांनी आपला उपवास सोडला आणि स्वतःसाठी थोडा भात शिजवला. ते जेवायला बसणार तेवढ्यात इंद्र तिथे ब्राह्मणाच्या वेशात आला आणि त्याने अन्नाची भीक मागितली. कौशिकांनी काहीही न बोलता सगळे अन्न त्या ब्राह्मणाला देऊन टाकले आणि ते परत तप करू लागले. त्यांची तपश्चर्या इतकी प्रखर झाली की त्यांच्या डोक्यातून धूर निघू लागला. सर्व विश्वाला त्याचा त्रास होऊ लागला. हे सर्व पाहून इंद्र आणि इतर देव ब्रह्मदेवांकडे गेले आणि त्यांना म्हणाले, कौशिक त्यांच्या तपामुळे अतिशय तेजस्वी झाले आहेत. त्यांना जे हवं आहे ते तुम्ही दिलं नाहीत तर तिन्ही लोकांचा नाश होईल. त्यांचे तेज इतके प्रखर झाले आहे की त्यापुढे सूर्याचे आणि अग्नीचे तेजही फिके पडले आहे. समुद्राच्या लाटा जोरजोरात येत आहेत. पर्वतांमधून अग्नीच्या ठिणग्या बाहेर पडत आहेत. पृथ्वी कंप पाहू लागली आहे आणि आकाशात मोठं वादळ सुरू झालंय. तेव्हा हे ब्रह्मदेवा, तुम्हीच ह्या विश्वाला वाचवा. ब्रह्मदेव त्वरित कौशिकांपाशी गेले आणि त्यांना म्हणाले, हे ब्रह्मर्षी, तुमचे स्वागत असो. आम्ही सर्व देव तुमच्या तपावर प्रसन्न झालो आहोत. तुमच्या अविरत प्रयत्नाने तुम्ही ब्रह्मर्षी ही पदवी संपादन केली आहे. तुमची भरभराट होऊन दे. ब्रह्मदेवांचे हे बोल ऐकून कौशिकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. अत्यंत आदराने त्यांनी ब्रह्मदेवांना साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाले, तुमचे जर बोल खरे असतील आणि मी ब्रह्मर्षी झालो असेल तर वेदांनी माझा ब्रह्मर्षी म्हणून स्वीकार करावा अशी माझी प्रार्थना आहे आणि तुमचे पुत्र वसिष्ठ ऋषींनीही माझा ब्रह्मर्षी म्हणून स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वसिष्ठ ऋषी तिथे हजर झाले आणि त्यांनी अतिशय प्रेमाने त्यांचा ब्रह्मर्षी म्हणून स्वीकार केला. कौशिकांनी पण त्यांचा आदर केला. कौशिक आता विश्वाच्या पाठीवर कुठेही जाण्यास मुक्त होते. त्यांच्या मनात पहिला विचार जगत कल्याणाचा आला आणि म्हणूनच त्यांना विश्वामित्र हे नाव मिळाले. नहुष राजा. पुरुरव्याच्या पुत्राचे नाव आयु असं होतं. त्याला 5 पुत्र होते. त्यातील सर्वात ज्येष्ठ पुत्राचे नाव नहुष असे होते. तो अतिशय उत्तम राजा होता आणि आपल्या प्रजेची उत्तम काळजी घेत असे. त्याने सर्व दिशांच्या राजांना जिंकून घेतले होते आणि अमाप संपत्ती संपादन केली होती. त्याने अनेक यज्ञ केले होते आणि तो इंद्र बनण्याच्या योग्यतेचा झाला होता. इंद्राला एकदा वृत्रासुराचा वध करून ब्रह्महत्येचे पातक लागले होते आणि त्याचं क्षालन करण्यासाठी तो दूर निघून गेला होता. तेव्हा सर्व देवांनी नहुषाकडे जाऊन इंद्र परत येईपर्यंत इंद्रपद भूषवण्याची विनंती केली. नहुषाला आनंद झाला. त्याने आपला पुत्र ययाती ह्याला राज्याभिषेक केला आणि तो स्वर्गात गेला. काही दिवसांनी तो खूप अहंकारी झाला. त्याला मिळालेले ऐश्वर्य, मान, इंद्रपद यामुळे तो अतिशय गर्विष्ठ आणि उद्धट झाला. इंद्राला एक विशेषाधिकार असा होता की तो कुठेही बाहेर जात असे तेव्हा त्याची पालखी 7 ऋषी घेऊन जात असत आणि त्यामुळे हे ऋषी आपले गुलाम आहेत ह्या भ्रमात नहुष राहत होता. तो हे विसरून गेला होता की ऋषींकडून मिळणारा हा आदर इंद्रपदासाठी असून पृथ्वीवरील नहुष राजासाठी नव्हता. त्याचा दुसरा मोठा गैरसमज असा झाला होता की तो आता इंद्र असल्यामुळे इंद्राची पत्नी सची हिच्याशी पण तो पत्नी ह्या नात्याने वागू शकतो. त्याप्रमाणे तो एकदा सचीला भेटायला गेला. त्याने त्यासाठी पालखी मागवली. ऋषी ती पालखी घेऊन आले. त्यामध्ये तो बसला. त्यांना सचीच्या महालात जाण्याची इतकी घाई झाली होती
की ऋषी ती पालखी घेऊन फार मंद गतीने चालत आहेत असं त्याला वाटू लागलं. तो ऋषींना लवकर चला असं उद्धटपणे म्हणू लागला. ऋषींमधील अगस्त्य ऋषींना फार संताप आला. त्यांची सहनशक्ती संपली होती. त्यांनी रागारागाने ती पालखी जमिनीवर ठेवली आणि त्याच्याजवळ येऊन ते म्हणाले, हे मूर्ख राजा, तुला स्वतःलाच कळत नाही तू काय बोलतोयस आणि काय वागतो आहेस. तुझा उद्धटपणा आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे जात आहे आणि त्यावर आता एकच उपाय म्हणजे तू अजगर होशील आणि एका जागेवर पडून राहशील. तुझी शिकार तुझ्या जवळ आल्याशिवाय तुला मिळणार नाही. तू हजारो वर्षे दैत्यवनामध्ये पडून राहशील. ऋषींकडून हा शाप मिळाल्यावर नहुषाचे एका क्षणात गर्वहरण झाले. नहुषाला पश्चाताप झाला की तो अतिशय विनयशीलतेने ऋषींना म्हणाला, मी तुम्हा सर्वांचा इतका मोठा अपमान केलाय की मला अशी शिक्षा मिळणे योग्यच आहे. अगस्त्य ऋषींना आपण दिलेल्या शापाबद्दल वाईट वाटले. त्यांना नहुष राजाची दया आली. त्यांचा रागही शांत झाला. ते म्हणाले, हे नहुषा, मी दिलेला शाप मला आता मागे घेता येणार नाही, पण मी त्यावर उशाप देतो. द्वापार युगामध्ये तुझ्याच वंशातला अतिशय श्रेष्ठ पुरुष युधिष्ठिर जो धर्माचा अवतार असेल, तो तुझ्या अजगराच्या रूपातून मुक्तता करेल आणि तू स्वर्गामध्ये परत येशील. तू युधिष्ठिराच्या भावाला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करशील तेव्हा युधिष्ठिर तिथे येईल. आपल्या भावाला सोडण्याची विनंती करेल तेव्हा तू युधिष्ठिराला धर्माबद्दल प्रश्न विचार. युधिष्ठिर तुला त्या प्रश्नांची उत्तरे देईल तेव्हाच तुला अजगराच्या जन्मापासून मुक्ती मिळेल. द्वापार युगात पांडव आपला 12 वर्षांचा वनवास भोगून दैत्यवनातून जात असताना अगस्त्यांनी ज्याप्रमाणे वर्तविले होते तसाच प्रसंग घडला आणि नहुषाला त्याच्या शापापासून मुक्ती मिळाली. शर्मिष्ठा आणि देवयानीतील कलह. वृषपर्वा हा असुरांचा राजा होता. त्याला एक कन्या होती आणि त्या राजकुमारीचे नाव शर्मिष्ठा असं होतं. असुरांचे गुरु शुक्राचार्य होते. त्यांच्या कन्येचे नाव देवयानी होते. शर्मिष्ठा व देवयानी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. एके दिवशी या दोघीजणी आपल्या इतर सख्यांबरोबर नदीमध्ये जलक्रीडा करण्यासाठी गेल्या. त्या सर्वजणींनी आपली वस्त्रे नदीच्या किनाऱ्यावर काढून ठेवली आणि त्या नदीत डुंबायला निघून गेल्या. काही वेळाने अचानक त्यांना आकाशात शंकर पार्वती त्यांच्या गणांबरोबर दिसले. त्या सर्व मुलींना अतिशय लाज वाटली आणि त्यांनी घाईघाईने काठावर येऊन आपली वस्त्रे परिधान केली. घाईघाईत चुकून राजकुमारी शर्मिष्ठाने गुरुकन्या देवयानीची वस्त्रे परिधान केली आणि त्यामुळे देवयानीला शर्मिष्ठेची वस्त्रे परिधान करावी लागली. तिला अतिशय संताप आला. शर्मिष्ठेने मुद्दामहून तिची वस्त्रे परिधान केली असं तिला वाटलं. देवयानी शर्मिष्ठेला म्हणाली, तू एक असुर कन्या आहेस आणि मी एक ब्राह्मण कन्या आहे. तू माझ्याहून गौण आहेस. माझी वस्त्रे तू वापरून प्रदूषित केली आहेस. तुझं हे वर्तन अतिशय अयोग्य आहे. हे देवयानीचे बोल ऐकून शर्मिष्ठेला अतिशय राग आला. ती रागारागाने देवयानीला म्हणाली, मी राजकन्या आहे. तू तर एका भिक्षुकाची कन्या आहेस. तुझे पिता पूर्णपणे माझ्या पित्याच्या कृपेवर जगतात. माझ्या पित्याची स्तुती करत राहतात. अशा भिक्षुकाची तू कन्या आहेस. तुझ्या रागाला कोण भीक घालेल? एखाद्या शस्त्र नसलेल्या मनुष्याने शस्त्रधारी मनुष्याशी युद्ध करावे त्याप्रमाणे तू माझ्याशी भांडत आहेस. मला तुझी अजिबात पर्वा नाही. असं म्हणून शर्मिष्ठेने देवयानीच्या अंगावरची वस्त्रे ओढून घेतली आणि जवळच असलेल्या एका रिकाम्या विहिरीत तिला ढकलून दिले. आता ही मगरूर भिक्षुक कन्या मरून जाईल असं स्वतःशीच म्हणत ती राजवाड्यात निघून गेली. घरी गेल्याजवळ तिने कुणाही जवळ हा प्रसंगाचा उल्लेख केलेला नाही. संकटातून वाचवणारा राजा. पुरुरव्याच्या वंशावळीत ययाती नावाचा मोठा राजा होऊन गेला. पुरुरवाचा पुत्र आयु, आयुचा पुत्र नहुष आणि नहुषाचा पुत्र ययाती. पूर्वीच्या राजांना शिकारीचा मोठा छंद होता. एकदा राजा जंगलामध्ये शिकारीला गेला असताना
शिकार शोधत आपल्या सैन्यापेक्षा बराच दूर निघून गेला. त्याला अतिशय तहान लागली आणि तो पाण्याच्या शोधात फिरू लागला. लांबूनच त्याला एक विहीर दिसली. तेव्हा घोड्याला टाच मारून तो विहिरीजवळ येऊन पोचला. विहिरीतून पाणी काढण्यासाठी तो विहिरीजवळ वाकला तेव्हा ती विहीर रिकामी होती हे त्याच्या लक्षात आलं. निराश होऊन जाऊ लागणार तेवढ्यात त्याला कुणाच्या तरी कण्ह्याचा आवाज ऐकू आला. त्याने नीट लक्ष देऊन ऐकलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तो आवाज विहिरीतूनच येत होता. त्याने परत विहिरीत डोकावून पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की एक अतिशय असहाय्य स्त्री विहिरीतून हुंदके देत रडत होती. त्या विहिरीत वाळलेले गवत होते आणि त्यातून त्याला फक्त तिचे हात दिसत होते. त्यावरून ती तरुण आणि सुंदर असावी असा त्याला अंदाज आला. त्याने वरूनच तिला विचारलं, तू ह्या गवताने भरलेल्या विहिरीत कशी पडलीस? तू कुणाची कन्या आहेस? मला नीट सविस्तर सांग. मी कोड्यात पडलोय. देवयानी म्हणाली, तुम्हाला माहीत असेलच, देव आणि असुर यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे आणि त्यामध्ये असुरांचा विजय होत आहे. कारण मृत पावलेल्या असुरांना संजीवनी विद्येने असुरांचे गुरु शुक्राचार्य जिवंत करत आहेत. मी त्याच शुक्राचार्याची कन्या आहे. पण तुम्ही कोण आहात आणि इथे जंगलात का आलात? राजा म्हणाला, मी सम्राट नहुष राजाचा पुत्र ययाती आहे. मी हस्तिनापूरचा सम्राट आहे. मी चंद्रवंशीय आहे. मी शिकारीसाठी या जंगलात आलो होतो आणि सावजाच्या शोधात माझ्या घोड्यावरून बराच दूर आलो. मला फार तहान लागली होती म्हणून ह्या विहिरीत डोकावून पाहिलं तर तू मला दिसलीस. देवयानीने त्याला सांगितलं की ती विवस्त्र आहे. तेव्हा राजाला वाईट वाटलं. त्याने आपल्या अंगावरचा शेला खाली फेकला. तिने तो आपल्या अंगाभोवती लपेटला. ती त्याला म्हणाली, तुम्ही अतिशय सज्जन दिसता. नशिबाने जणू तुम्ही मला वाचवायला इथे आला आहात. कृपया मला ह्या विहिरीतून बाहेर काढा आणि माझं रक्षण करा. राजाने आपला उजवा हात तिला दिला आणि विहिरीतून उचलून बाहेर काढलं आणि जमिनीवर बसवलं. तो म्हणाला, तू आता सुखरूप आहेस. तुला आता कशाची भीती नाही. तेव्हा तू तुझ्या घरी जा. पण देवयानी काही तिथून हलेना. ती म्हणू लागली, मी आता कुठेही जाणार नाही. तुम्हीच मला घेऊन चला. तिचे हे बोल ऐकून राजाला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, थोड्या वेळापूर्वी तू मला सांगितलं आहेस की तू शुक्राचार्यांची कन्या आहेस आणि आता तू म्हणतेस की कुठेच जाऊ शकत नाही. हे कसं शक्य आहे? त्यावर देवयानी म्हणाली, मी एक अविवाहित तरुण मुलगी आहे आणि तुमच्या उजव्या हाताने तुम्ही माझे पाणी ग्रहण केले आहे. तेव्हा मी आता तुमची पत्नी झाले. तेव्हा तुम्ही मला तुमच्याबरोबर घेऊन चला. त्यावर ययाती म्हणाला, हे अशक्य आहे. मी एक क्षत्रिय राजा आहे आणि तू एक ब्राह्मण कन्या आहेस. तेव्हा आपला विवाह धर्मबाह्य आहे. क्षत्रियाने आपल्या उच्च जातीच्या ब्राह्मण मुलीशी विवाह करणे योग्य नाही. परंतु देवयानी त्याचे काही ऐकेना. ती म्हणाली, मी तुम्हाला माझे पती म्हणून वरले आहे. तुम्ही आता जरी मला नकार देत असलात तरी माझे पिता जेव्हा तुम्हाला बोलवून घेतील तेव्हा तुम्हाला यावंच लागेल. ययातीने मुकाट्याने तिची रजा घेतली आणि तो आपल्या नगरात निघून गेला. देवयानीची सूड भावना. देवयानी एका झाडाच्या पायथ्याशी बसून रडू लागली. देवयानी संध्याकाळपर्यंत घरी न आल्याने शुक्राचार्य काळजीत होते. त्यांनी त्यांच्या सेविकेला देवयानीची चौकशी करण्यासाठी पाठवलं. ती सेविका देवयानीच्या सर्व मैत्रिणींकडे जाऊन चौकशी करून आली, पण देवयानी कुठेही नव्हती. त्यानंतर ती गावाच्या बाहेर नदी किनारी, जिथे त्या सर्व सख्या जलक्रीडेसाठी गेल्या होत्या, तिथे गेली. तेव्हा एका झाडाच्या खाली देवयानी एकटीच रडत बसलेली तिला दिसली. तिला तिथे बघून तिने विचारलं, तू इथे एकटीच का रडत बसली आहेस? तुझे पिता तुझ्या काळजीने चिंतातूर झाले आहेत. तेव्हा तू माझ्याबरोबर घरी चल. तेव्हा देवयानीने तिला तिच्यात आणि शर्मिष्ठामध्ये काय घडलं त्याची सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाली, माझ्या वडिलांना असा निरोप दे की ज्या शर्मिष्ठाचे पिता
पिता वृषपर्वा ज्या राज्याचे राजे आहेत अशा राज्यामध्ये मी कधीच पाऊलसुद्धा टाकणार नाही. हा निरोप घेऊन सेविका शुक्राचार्यांकडे गेली आणि तिने अतिशयोक्ती करून शुक्राचार्यांना असं सांगितलं की वनामध्ये शर्मिष्ठाने देवयानीला ठार मारून टाकले. हे ऐकून काळजीने वेडेपिसे झालेले शुक्राचार्य विलाप करत वनाच्या दिशेने धावू लागले. पण तिथे एका झाडाच्या बुंध्याशी तिला जिवंत पाहून त्यांचा जीव भांड्यात पडला. त्यांना बघून देवयानी जोर जोरात हुंदके देऊन रडू लागली. त्यांनी धावत जाऊन तिला जवळ घेतलं आणि प्रेमाने तिचं सांत्वन केलं. म्हणाले, माझ्या हातून कुठलं तरी पाप झालं असावं ज्याची शिक्षा मला मिळते. त्यावर देवयानी म्हणाली, पिताश्री, राजा वृषपर्वाच्या कन्येने तुमचा आणि माझा जो अपमान केलाय त्याने माझ्या मनात मोठी आग पेटली आहे. शर्मिष्ठा मला म्हणाली, तुझे वडील शुक्राचार्य माझ्या वडिलांची वृषपर्वा राजाची स्तुती करणारे एक साधे भिक्षुक आहेत आणि अशा एका भिक्षुकाची मुलगी एवढीच तुझी किंमत आहे. आणि असं म्हणून तिने मला एका उसाड विहिरीत ढकलून दिलं. देवयानीला जवळ घेऊन तिचे अश्रू पुसत शुक्राचार्य म्हणाले, तुझे पिता एक भिक्षुक नाहीत, ते ऋषी आहेत आणि तेही असामान्य ऋषी आहेत. तिन्ही लोकातील राजे महाराजे माझी स्तुती करतात. राजा वृषपर्वा, इंद्र, ययाती सर्व राजे माझ्या विद्वत्तेला वंदन करतात. माझ्या इतका ज्ञानी विद्वान विश्वात दुसरा कोणीही नाही हे सर्व जाणून आहेत. हे ऐकून देवयानी म्हणाली, तुमच्याबद्दल इतके खालच्या दर्जाचे बोलल्याबद्दल मी तिला कधीच क्षमा करू शकणार नाही. जिथे आपला इतका मोठा अवमान झाला आहे तिथे मी कधीच राहू शकणार नाही. शुक्राचार्यांनी तिची समजूत काढण्याचा बराच प्रयत्न केला, पण ती काहीच ऐकायला तयार नव्हती. शुक्राचार्यांना त्यांची कन्या म्हणजे त्यांचे सर्वस्व होते. ते दुसऱ्या दिवशी सकाळी राजा वृषपर्वाकडे गेले आणि त्यांनी त्याला देवयानी शर्मिष्ठाच्या कलहाची सर्व कथा कथन केली आणि ते पुढे म्हणाले, माझ्या मुलीच्या सुखापुढे मला दुसरं काही नको. तिला जर इथे राहायचं नसेल तर मीही इथे राहणार नाही. मी तिच्याशिवाय जगू शकणार नाही. शुक्राचार्याचे हे बोल ऐकून वृषपर्वा अतिशय भयभीत झाला. तो ताबडतोब शुक्राचार्यांबरोबर जंगलात गेला आणि देवयानीला समजवण्याचा, शांत करण्याचा त्याने खूप प्रयत्न केला. तो म्हणाला, माझी सर्व संपत्ती, सर्व धैर्य, सर्व प्रतिष्ठा केवळ तुझ्या पित्यामुळे आहे. ते जर मला सोडून निघून गेले तर मला आत्महत्या करण्यावाचून दुसरा मार्ग नाही. तेव्हा माझ्यावर दया कर आणि त्यांना माझ्याजवळ राहू देत. तू मला फक्त हुकूम दे आणि तुला हवं ते मी करीन. देवयानी गंभीर झाली आणि म्हणाली, तुमची कन्या शर्मिष्ठा आणि तिच्याबरोबर 1000 सख्या सर्व माझी दासी झाल्या पाहिजेत. तिने जन्मभर माझी दासी म्हणून राहिले पाहिजे. मी विवाह करून जेथे जाईन तेथे तिने आणि तिच्या 1000 दासींनी माझ्यासोबत दासी म्हणून आयुष्यभर राहिले पाहिजे. ही अट जर तुम्हाला मान्य असेल तरच मी आणि माझे पिताश्री तुमच्या नगरात प्रवेश करू. राजा वृषपर्वाने लगेच एका दासीला शर्मिष्ठाला बोलवण्यास पाठवले. तिला देवयानीने राजावर कुठली अट घालण्यात आली आहे याची इत्थंभूत माहिती देण्यात आली. शर्मिष्ठा एक शब्दसुद्धा बोलली नाही. तिने जराही विरोध केला नाही. निमूटपणे आपल्या सर्व दासींना घेऊन ती आपल्या पित्याकडे गेली आणि त्यानंतर देवयानी जवळ जाऊन तिला म्हणाली, मी आणि माझ्या सर्व दासी आत्तापासून तुझ्या दासी झालो आहोत. तू जिथे जाशील तिथे आम्ही तुझ्याबरोबर येऊ. देवयानीने तिच्याकडे अतिशय तिरस्काराने बघितले आणि म्हणाली, खुशामत करणाऱ्या भिक्षुकाच्या मुलीची राजाची मुलगी दासी कशी काय बनू शकते? शर्मिष्ठा अत्यंत मृदू आवाजात तिला म्हणाली, जेव्हा आपली माणसे संकटात असतात ना, तेव्हा त्यांना मदत करणं मनुष्याचं कर्तव्य असतं. हा नियम प्रत्येकाला लागू असला तरी राजाला आणि त्याच्या संततीला तो अतिशय काटेकोरपणे पाळायला लागतो.
माझ्यामुळे माझ्या वडिलांना आणि प्रजेला कोणताही त्रास होऊ नये अशी माझी इच्छा आहे आणि म्हणूनच मी तुझी दासी होण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे आणि इथून पुढे तुझी दासी बनून तुझ्या सर्व आज्ञा पाळीन आणि सदैव तुझ्याबरोबर राहीन. शर्मिष्ठाचे हे बोल ऐकून देवयानी आपल्या पित्याला म्हणाली, मी आता शांत झाले आहे. आपण नगरामध्ये परत जाऊया. त्याप्रमाणे सर्वजण नगरामध्ये परत आले. देवयानीचा मोठा विजय झाला होता आणि ती अतिशय आनंदी होती. तिच्या आनंदामुळे शुक्राचार्यही समाधानी होते. पण राजा वृषपर्वा अतिशय दुःखी झाला होता. त्याची मनस्थिती फार द्विधा झाली होती. गुरु शुक्राचार्य त्याच्या राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते आणि ते आता इथेच राहणार होते. पण त्याची अत्यंत लाडकी राजकन्या एक दासी म्हणून जगणार होती. शर्मिष्ठाच्या मनात काय विचार चालले होते याची कुणालाही कल्पना येत नव्हती. तिचे डोळे जमिनीकडे लागले होते, पण तिचा चेहरा विलक्षण शांत दिसत होता. आपल्या पित्यावर तिचे आत्यंतिक प्रेम होते आणि त्यांच्यासाठी काहीही करायची तयारी तिच्या शांत चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. ययाती देवयानी विवाह. अशा तऱ्हेने बरेच दिवस निघून गेले. एकदा देवयानी शर्मिष्ठा आणि तिच्या सर्व सख्या वनामध्ये गेल्या होत्या. त्या जवळजवळ आपसातले वैर विसरून आनंदाने नाचत गात होत्या. काही जणी आपापसात खेळत होत्या. सर्वजणी मजा करत होत्या. त्याच वनात हस्तिनापूरचा राजा ययाती परत आला. लांबूनच त्याने या सर्व मुलींना पाहिले आणि तो त्यांच्या जवळ आला. त्यातील 2 मुली फारच सुंदर होत्या. नीट बघितल्यावर त्याच्या लक्षात आलं की एक ती ब्राह्मण कन्या होती जिने त्याला लग्नाची मागणी घातली होती. ते आठवून त्याला हसू आलं. दुसरी मुलगी ह्या ब्राह्मण कन्येपेक्षाही सुंदर होती. राजा ययातीच्या लक्षात आलं की ब्राह्मण कन्या एका अलंकारिक आसनावर बसली होती आणि तिच्या अंगावर बरेच दागिने होते. दुसरी सुंदर मुलगी तिच्या पायापाशी बसली होती आणि तिच्या अंगावर विशेष दागिने नव्हते. ती ब्राह्मण कन्येचे पाय चेपत होती. त्याला फार आश्चर्य वाटले. ती दुसरी सुंदर मुलगी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी तो देवयानीजवळ गेला आणि त्याने तिला विचारलं, तुम्ही दोघी कोण आहात? सर्व मुलींमध्ये तुम्ही वेगळ्या उठून दिसताय. तेव्हा देवयानी गर्वाने म्हणाली, मी राजगुरु शुक्राचार्य यांची कन्या आहे. ययातीने विचारलं, ही दुसरी कन्या कोण आहे? ही तर एखाद्या गंधर्व कन्येपेक्षाही सुंदर आहेत. तिचे नेत्र देवी लक्ष्मीसारखे कमळाप्रमाणे आहेत. शर्मिष्ठेची स्तुती ययाती राजाकडून ऐकून देवयानीला खूप राग आला. ती रागारागाने म्हणाली, ही असुरांचा राजा वृषपर्वा यांची कन्या शर्मिष्ठा आहे आणि ती राजकन्या असली तरी माझी दासी आहे आणि ती जन्मभर माझी दासी राहणार. मी जिथे जाईन तिथे ती माझ्यासोबत असेल. प्रत्येक मनुष्याच्या नशिबात असतं तेच घडतं. त्याप्रमाणे तिच्या नशिबात माझी दासी होण्याचे आणि माझी आजन्म सेवा करण्याचे लिहिलेले असावे. देवयानीने त्याला विचारले, तू तर राजासारखा दिसतोयस. तू कोण आहेस? तुझं नाव काय? तू कुणाचा पुत्र आहेस? तेव्हा ययाती म्हणाला, मी चांद्रवंशीय राजा ययाती आहे. देवयानीला पूर्वीच्या सर्व घटनेची आठवण झाली आणि ती राजा ययातीला म्हणाली, मी तुमचा पती म्हणून स्वीकार केलाय. तुम्ही पण माझा पत्नी म्हणून स्वीकार करा आणि माझ्याशी विवाह करा. परंतु ययातीला शर्मिष्ठा फार आवडली होती. तो देवयानीला म्हणाला, मी एक क्षत्रिय राजा आहे आणि तू एक ब्राह्मण कन्या आहेस. तीही मोठ्या शुक्राचार्य ऋषींची. तेव्हा आपला विवाह होणे अशक्य आहे. तुझ्या वडिलांना शुक्राचार्य ऋषींना मी तुझ्याशी संभाषण केलेले सुद्धा आवडणार नाही. शास्त्राप्रमाणे स्वतःहून उच्च कुळातील अविवाहित स्त्रीबरोबर, दुसऱ्या माणसाच्या पत्नीबरोबर, स्वतःच्या सुनेबरोबर, स्वगोत्र असलेल्या स्त्रीबरोबर, अतिशय गरीब किंवा अतिशय आजारी स्त्रीसोबत मनुष्य लग्न करू शकत नाही. तू माझ्याहून उच्च जातीची आहेस. तू एक ब्राह्मण कन्या आहेस. तेव्हा मी काही तुझ्याशी
विवाह करू शकत नाही. देवयानी म्हणाली, मी सुद्धा शास्त्रांचा अभ्यास केलाय. ब्राह्मण आणि क्षत्रिय ह्या जातींमध्ये विशेष फरक नाही. पूर्वीसुद्धा असे विवाह झाले आहेत आणि तुम्ही तर नहुष राजाचे पुत्र आहात, तेव्हा पत्नी म्हणून माझा स्वीकार करा. मी जेव्हा त्या ओसाड विहिरीत पडले होते तेव्हा तुमच्या उजव्या हातात माझा हात घेऊन तुम्ही मला वर काढलं होतं. आता कुठलाही ब्राह्मण पुत्र माझा स्वीकार करणार नाही. मी तुम्हाला माझा पती मानले, तेव्हा तुम्हीही माझा पत्नी म्हणून स्वीकार करा. तिच्या या वक्तव्यावर ययाती म्हणाला, तुला ब्राह्मणांच्या क्रोधाची कल्पना नाही. सर्पदंशापेक्षा किंवा आगीच्या होरपळीपेक्षाही ब्राह्मणांचा, ऋषींचा क्रोध जास्त घातक असतो. ह्यावर देवयानीने प्रश्न केला, कुठल्या ऋषींबद्दल तुम्ही हे बोलत आहात? ययाती म्हणाला, तुझे पिता शुक्राचार्य ऋषी. ह्यांना ही गोष्ट अजिबात मान्य होणार नाही आणि ते नक्कीच मला आणि माझ्या राज्याला शाप देतील. मी ब्राह्मणांच्या शापाला अतिशय घाबरतो. तुझ्या पित्याने स्वतःहून आपल्या विवाहाला संमती दिली तरच मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करेन. ययातीचे हे बोल ऐकून देवयानीला अतिशय आनंद झाला आणि ती राजाला म्हणाली, तुम्हाला याबद्दल घाबरण्याचं काहीच कारण नाही. माझे पिता आपल्या विवाहास नक्कीच परवानगी देतील. तिने आपल्या एका दासीला शुक्राचार्यांना इथे घेऊन येण्यासाठी पाठवलं. थोड्याच वेळात ते तिथे आले. त्या तेजस्वी ऋषींना बघून ययातीने त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्यांच्या चरणांची धूळ आपल्या मस्तकी लावली. शुक्राचार्यांच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव बघून देवयानी म्हणाली, पिताश्री, शर्मिष्ठाने जेव्हा मला वनात त्या ओसाड विहिरीत ढकलून दिलं होतं तेव्हा ह्याच ययाती राजाने मला विहिरी बाहेर काढलं होतं. मी माझा उजवा हात त्यांच्या हातात दिला होता आणि मी त्यांचा पती म्हणून स्वीकार केला होता. तेव्हा तुम्ही आमच्या विवाहाला परवानगी द्या. शुक्राचार्य देवयानीला म्हणाले, हा राजा क्षत्रिय आहे आणि तू ब्राह्मण कन्या आहेस. तुम्ही वेगळ्या जातीचे आहात. तुमचे आचार धर्मही वेगळे आहेत. त्यामुळे मला काळजी वाटते. पण तू त्याचा पती म्हणून स्वीकार केलायस तेव्हा आता माझे काहीच म्हणणे नाही. शुक्राचार्य ययातीला म्हणाले, माझी कन्या देवयानी हिने तुझा पती म्हणून स्वीकार केलाय तेव्हा मी स्वखुशीने तिला तुला अर्पण करत आहे. तेव्हा तू तिचा महाराणी म्हणून स्वीकार कर आणि तुझ्याबरोबर तुझ्या राज्यात घेऊन जा. ह्यावर ययाती म्हणाला, हे ऋषी श्रेष्ठ, अशा प्रकारे अधर्माने विवाह करण्याची मला भीती वाटते. भिन्न जातींमधील विवाह हे पाप आहे आणि हे पाप मला करायचं नाही. त्यामुळे मी विवाह करण्यास घाबरत आहे. त्यावर शुक्राचार्य म्हणाले, मी तुला वचन देतो की तुला कुठलंही पाप लागणार नाही. मी स्वतः तुला देवयानीशी विवाह करण्याची परवानगी देत आहे. तिचे तुझ्यावर आत्यंतिक प्रेम आहे आणि ती तुला खूप सुखी करेल. त्यानंतर स्वतःच्या अंतर्ज्ञानाने जाणून गुप्तपणे ते ययातीला म्हणाले, देवयानी बरोबर असलेली शर्मिष्ठा ही राजा वृषपर्वांची कन्या आहे. ती देवयानी बरोबर तुझ्या राज्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत तिच्यावर प्रेम करण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस. देवयानीला अतिशय सुखी ठेव. ह्यावर ययाती राजा म्हणाला, तुम्ही काळजी करू नका. मी देवयानीला जास्तीत जास्त सुखात ठेवण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर सर्व धार्मिक विधींनुसार ययाती आणि देवयानीचा विवाह संपन्न झाला आणि देवयानीला घेऊन राजा ययाती त्याच्या राज्यात गेला. त्याच्याबरोबर शर्मिष्ठा आणि 1000 दासी हस्तिनापुरास गेल्या. शर्मिष्ठा ययाती देवयानीला आपल्या महालात घेऊन गेला. ती तिथेच आपल्या पतीबरोबर महाराणी म्हणून राहू लागली. महालाच्या जवळच अशोकवन होतं. तिथे शर्मिष्ठेसाठी एक छोटी कुटीर बांधण्यात आली होती आणि तिथे ती आणि तिच्या सर्व दासी राहत होत्या. राजा ययाती देवयानीबरोबर अतिशय आनंदी होता. कालांतराने त्यांना एक पुत्ररत्न झालं. असेच दिवस जात होते.
एकदा शर्मिष्ठा अशोकवनात हिंडत होती. तिचं मन अतिशय उदास झालं होतं आणि तिच्या बालिश मूर्खपणाची किती मोठी शिक्षा ती भोगत होती. देवयानीला ययातीसारखा सुंदर आणि पराक्रमी राजा पती म्हणून मिळाला होता आणि छानसा पुत्रही झाला होता. शर्मिष्ठा मात्र राजकन्या असून सुद्धा एका अविवाहित दासीचं जीवन जगत होती. बहर आलेल्या अशोक वृक्षाच्या एका फांदीला धरून ती खिन्न मनाने उभी होती. ययाती राजा त्याच वेळी त्या उपवनात फिरण्यासाठी आला होता. तो बराच वेळ तिच्याकडे बघत उभा राहिला. इतकी सुंदर स्त्री त्याने आयुष्यात पाहिली नव्हती. त्याने तिला लगेच ओळखलं, कारण जेव्हा देवयानीबरोबर त्याने तिला प्रथम पाहिलं होतं तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला होता. ती राजकन्या शर्मिष्ठा होती. जर शुक्राचार्यांनी त्याला आडकाठी केली नसती तर त्याने कधीच शर्मिष्ठाशी विवाह केला असता. पण तो प्रामाणिक राजा होता आणि शुक्राचार्यांना दिलेले वचन त्याला मोडायचं नव्हतं आणि तो शुक्राचार्यांच्या क्रोधाला घाबरत होता. पण आज शर्मिष्ठेला तिथं बघून तो सर्व विसरून बेभान होऊन तिच्याकडे बघत राहिला. अकस्मात शर्मिष्ठा मागे वळली आणि तिने आपल्यापासून जवळच उभ्या असलेल्या राजा ययातीला बघितलं. ययाती राजाला प्रथम वनात पाहिल्यापासून गेले कित्येक महिने ती त्याच्यावर प्रेम करत होती. तिलाही हे माहीत होतं की तोही तिला पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडला होता. पण देवयानीने त्याला पती म्हणून स्वीकारल्यामुळे आणि शुक्राचार्यांच्या भीतीपोटी राजा गप्प बसून होता. ती मात्र गेले कित्येक महिने त्याच्या विचाराने मनातल्या मनात झुरत होती. आता त्याला प्रत्यक्ष पाहिल्यावर तिने त्याला हात जोडून वंदन केलं आणि ती म्हणाली, तुम्ही ह्या देशाचे राजे आहात. तुम्ही आम्हाला देवासारखे आहात. तुम्ही सर्व प्रजेच्या इच्छा पूर्ण करता आणि त्यांची काळजी घेता. तेव्हा माझीही तुमच्या चरणी एक प्रार्थना आहे. ययातीने आपल्या भुवया उंचावून तिच्याकडे पाहिलं आणि तिला काय पाहिजे याची विचारणा केली. ती म्हणाली, तुम्ही माझा पत्नी म्हणून स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे. तेव्हा ययाती म्हणाला, मला माहीत आहे तू राजा वृषपर्वाची कन्या आहेस आणि देवयानीच्या हट्टामुळे तिची दासी बनून इथे आली आहेस. मी तर तुला पाहिल्यापासूनच तुझ्या प्रेमात पडलोय, पण शुक्राचार्यांना दिलेल्या वचनामुळे मी तुझ्यापासून लांब राहतोय. तेव्हा शर्मिष्ठा म्हणाली, मी तुमच्या पत्नीची दासी आहे, तेव्हा मी तुमचीही दासी झाली आहे आणि तुम्ही तर राज्यात रोज जाहीर करता की ज्याला जे हवं आहे ते मिळेल. तुमचा हा जाहीरनामा खरा असेल तर मला तुम्ही तुमची पत्नी म्हणून स्वीकारा. यावर राजा ययातीने मंदस्मित केले आणि दोघांनी क्षत्रियांना मान्य असलेल्या नियमानुसार गांधर्व पद्धतीने विवाह केला आणि ते दोघे पती पत्नी झाले. कालांतराने त्यांना पुत्ररत्न झाले. ययाती शर्मिष्ठेबरोबर अतिशय आनंदी होता. जेव्हा देवयानीला समजलं की शर्मिष्ठेला पुत्र झाला आहे तेव्हा तिला अत्यंत आश्चर्य वाटले आणि शर्मिष्ठेचा पती कोण असेल ह्याबद्दल तिच्या मनात संभ्रम उत्पन्न झाला. तेव्हा ती थेट शर्मिष्ठेकडे पोचली आणि म्हणाली, तू माझी दासी आहेस आणि दासीच्या योग्य वर्तनाचे नियम तुला माहीत नाहीत का? कोणी तुला माता होण्याचं श्रेय दिलं? असे नीच वर्तन करताना तुला लाज नाही वाटली? तेव्हा शर्मिष्ठा म्हणाली, इथे एक ऋषी आले होते आणि तेच या पुत्राचे पिता आहेत. शास्त्राप्रमाणे स्त्रीने अविवाहित राहणे हे पाप आहे आणि स्त्रीला मूल न होणे हे तर त्याहूनही मोठे पाप आहे. अशा स्त्रियांना या आयुष्यानंतर कशाचीच आशा नसते. ह्या भीतीपोटीच मी त्यांचा पती म्हणून स्वीकार केला. आणि ह्यावर देवयानी म्हणाली, तू काहीच चूक केली नाहीस, पण हे ऋषी कोण होते? त्यांचं नाव काय, गोत्र काय, हे सगळं तू मला सांग. ह्यावर शर्मिष्ठा म्हणाली, ते सूर्याप्रमाणे तेजस्वी होते. मी त्यांच्या तेजाने इतकी दिपून गेले होते की या सर्व गोष्टी विचारण्याचे मला भानच राहिले नाही. परंतु तिने त्यावर जास्त विचार न करता ती आपल्या महालात निघून गेली. शर्मिष्ठाने सुटकेचा निश्वास टाकला. देवयानीला 2 पुत्र होते. त्यांची नावे यदू आणि तुर्वसू अशी होती.
ते दोघेही आपल्या पित्याप्रमाणेच अतिशय सुंदर आणि राजबिंडे होते आणि राजवाड्यातील सर्व लोकांचे अतिशय लाडके होते. देवयानीला मद्यप्राशनाचे व्यसन लागलं होतं आणि त्याच्या अंमलाखाली ती सारखी ययातीशी भांडत असे. त्याला आपल्या महालातून हकलून देत असे. त्याने तिला सुधारण्याचा बराच प्रयत्न केला, पण काहीच उपयोग होत नव्हता. हळूहळू राजा तिच्या या स्थितीचा फायदा घेऊ लागला. त्याने वृद्ध आणि शरीराने अशक्त लोकांना तिची देखभाल करण्यासाठी नेमली आणि तो जास्तीत जास्त वेळ अशोकवनात शर्मिष्ठेबरोबर घालवू लागला. देवयानीला काहीही न समजता बराच काळ लुटला. शर्मिष्ठेला 3 पुत्र झाले. द्रुह्यू, अनु आणि पुरु अशी यांची नावे होती. एक दिवस देवयानी राजा ययातीबरोबर अशोकवनात गेली. तिथे तिला 3 राजबिंडे बालक खेळताना दिसले. त्यांचे अद्वितीय सौंदर्य बघून ती आश्चर्यचकित झाली. ती राजाला म्हणाली, हे सुंदर बालके कोण असतील? जवळून बघितल्यावर ती तुमच्यासारखी दिसत आहेत. ह्यावर राजाने काहीच उत्तर दिले नाही. देवयानी त्या मुलांजवळ गेली आणि तिने विचारले, हे मुलांनो, तुम्ही कुणाचे पुत्र आहात? तेव्हा ती मुले म्हणाली, आम्ही एका ऋषीचे पुत्र आहोत. आमच्या मातेचे नाव शर्मिष्ठा आहे. देवयानीने त्यांना परत विचारले, या ऋषींचे नाव गोत्र काय आहे? ते कुठे राहतात? त्या निष्पाप मुलांनी ययातीकडे बोट दाखवून सांगितले की हे आमचे पिता आहेत. देवयानीचा क्रोध आणि शुक्राचार्यांचा शाप. देवयानी त्या तिन्ही बालकांना घेऊन ययातीच्या समोर गेली. देवयानीच्या क्रोधाला घाबरून ययातीने आपल्या मुलांकडे लक्ष दिलं नाही. आपल्या वडिलांची ही वागणूक बघून ती निष्पाप मुलं रडत रडत आपल्या आईकडे गेली आणि वडिलांच्या विचित्र वागणुकीची तक्रार त्यांनी आईकडे केली. शर्मिष्ठा आपल्या घरातून बाहेर आली. तिने लांब उभ्या असलेल्या ययातीला आणि देवयानीला बघितलं आणि जे काय समजायचं ते ती समजली. ययातीची मान शर्मेने खाली गेली होती आणि देवयानीच्या डोळ्यात संताप दिसत होता. देवयानी रागारागाने शर्मिष्ठेजवळ आली आणि तिचा हात रागाने पकडून उद्धटपणे म्हणाली, तू माझी फार मोठी फसवणूक केलीस. मी फार पूर्वी तुला तुझ्या पतीचं नाव विचारलं होतं तेव्हा तू ऋषी म्हणून सांगितलं होतंस. राजा ययाती, हाच तुझा ऋषी का? तू माझी दासी आहेस आणि माझ्या परवानगीशिवाय काहीही करण्याचा तुला हक्क नाही. ह्यावर शर्मिष्ठा म्हणाली, मी जेव्हा माझा पती ऋषी आहे असं सांगितलं तेव्हा मी काहीही असत्य बोलले नव्हते. राजा ययाती हा राजर्षी म्हणून प्रसिद्ध आहे. माझी वागणूक धर्माला धरून आहे आणि जेव्हा मी तुमची दासी म्हणून इथे आले तेव्हाच धर्मानुसार मी त्यांचीही दासी झाले. त्यांनी मला अन्न वस्त्र निवारा दिला तेव्हा मी दासी धर्म म्हणून त्यांना समर्पित झाले आणि त्यांच्या मुलांची माता झाली. देवयानीचा राग तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेला होता. रागाने तिचे ओठ थरथरत होते, डोळे लाल बुंद झाले होते. ती रागारागाने शर्मिष्ठेला म्हणाली, मला अजिबात तुझ्याशी बोलायचं नाही. ती ययातीकडे वळली आणि म्हणाली, तुम्ही तुमच्या या दासीबरोबर आनंदात राहा. मी एक क्षणही इथे थांबणार नाही. ती संतापाने एखाद्या अग्निज्वाळेसारखी दिसत होती. तिने रागारागाने आपले सर्व दागिने काढून जमिनीवर फेकून दिले आणि तिथून निघून जाऊ लागली. राजाने तिचा हात धरून तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण तिने रागाने त्याचा हात छिडकारून टाकला आणि ती अशोकवनातून निघून गेली. तिने राजाचा रथ मागवला आणि त्या रथात बसून ती आपल्या पित्याच्या घरी निघून गेली. शुक्राचार्य घरी एकटे होते. देवयानी एखाद्या वावटळीसारखी घरात शिरली आणि त्यांच्या पायांवर पडली. शुक्राचार्यांनी तिला वर उठवलं आणि तिचा दुःखी चेहरा बघून ते खिन्न झाले. ते तिला त्याबद्दल विचारणार तितक्यात भांबावलेल्या चेहऱ्याचा ययाती त्यांना दिसला. त्यांनी शुक्राचार्याच्या पायावर डोकं ठेवलं. शुक्राचार्यांना काही समजेना. ययाती काही बोलण्याच्या आधी देवयानीने आपल्या पित्याला सर्व हकीकत सांगितली. राजा ययातीने आपली प्रतारणा कशी केली इथपासून शर्मिष्ठेला राजापासून 3 पुत्र झाले आहेत इथपर्यंत सर्व इत्थंभूत कथा तिने शुक्राचार्यांना सांगितली. तिला 2 पुत्र होते आणि शर्मिष्ठेला 3 पुत्र होते. ह्या गोष्टीचाही तिला राग आला होता. शर्मिष्ठा तिच्याहून वरचढ झाली होती.
शुक्राचार्यांनी हे सर्व देवयानीकडून ऐकून घेतले. त्यांनी रागाने ययातीकडे दृष्टी टाकली. त्याचा चेहरा बघून आपली कन्या सर्व सत्य सांगत आहे ह्याची त्यांना जाणीव झाली. ते अतिशय संतापले. ययाती देवयानीच्या विवाहाच्या वेळेस त्यांनी ययातीला शर्मिष्ठेशी कुठलेही संबंध न ठेवण्यासाठी सूचना दिली होती, पण त्याने त्या सूचनेचे उल्लंघन केले होते. त्यांची कन्या अतिशय दुःखी झाली होती. तिच्याबद्दल त्यांच्या मनात अपरंपार प्रेम दाटून आलं. ते ययातीला म्हणाले, हे राजा, तू नियमांचे उल्लंघन न करणारा राजा म्हणून प्रसिद्ध आहेस. तरीसुद्धा तुझ्या कामवृत्तीमुळे तू सर्व मर्यादांचे उल्लंघन केले आहेस आणि माझ्या कन्येला अतिशय दुःखी केले आहेस. तेव्हा मी तुला असा शाप देतो की तुला आत्ताच वृद्धत्व प्राप्त होईल आणि तुझ्या विषय वासना तुला पूर्ण करता येणार नाहीत. शुक्राचार्यांचा शाप ऐकून ययाती आश्चर्याने थक्क होऊन गेला. अभिलाषा हा त्याचा कमकुवतपणा होता आणि शुक्राचार्यांच्या ह्या शापाने त्याचे पूर्ण आयुष्यच बदलून गेले होते. हात जोडून आणि डोळ्यात पाणी आणून तो शुक्राचार्यांना म्हणाला, हे ऋषीवर, तुम्ही फक्त देवयानीची हकीकत ऐकलीत, माझी बाजू तुम्ही ऐकली नाहीत. वृषपर्वाची कन्या शर्मिष्ठेने माझ्याकडे विवाहाची मागणी केली कारण तिचे तारुण्य वाया जात होते. जेव्हा एखादी स्त्री आपणहून पुरुषाकडे स्वतःचा स्वीकार करण्यासाठी आग्रह धरते तेव्हा तिला नाही म्हणणे म्हणजे पुरुषाच्या माथी मोठे पाप लागते. त्यामुळे हे पाप टाळण्यासाठी मी तिचा स्वीकार केला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी माझ्या आयुष्यात असा नियम केला होता की जो कोणी माझ्याकडे एखाद्या गोष्टीची मागणी करेल त्याला ती मी नक्की देईन, आणि हे मी जगजाहीर केले होते. तिने तिचा स्वीकार करण्याची मागणी माझ्याकडे केल्यामुळे मला ती मान्य करावी लागली, नाहीतर मी अप्रामाणिक राजा ठरलो असतो. राजाच्या या स्पष्टीकरणावर शुक्राचार्य म्हणाले, तू काहीही सांगितलंस तरी तुझ्या विवाहित पत्नीशी अप्रामाणिक राहण्याची चूक तू केली आहेस. तेव्हा माझ्या शापाप्रमाणे तुला वृद्धत्व प्राप्त होणारच. ते असं बोलत असताना ययातीच्या लक्षात आलं की त्याचे हातपाय हळूहळू अशक्त होऊ लागले. त्याच्या शरीरावर सुरकुत्या पडू लागल्या. तो अतिशय घाबरून गेला. तो शुक्राचार्यांना म्हणाला, मला असं वृद्धत्व देऊ नका. मला अजून खूप वर्षे आयुष्य उपभोगायचं आहे. मी तुमच्या मुलीला देवयानीला सुद्धा भरपूर सुख देईन. तेव्हा शुक्राचार्य म्हणाले, ब्राह्मणाने उच्चारलेला शाप तो मागे घेऊ शकत नाही, पण मी तुला उशाप देऊ शकतो. जर तुझ्याच वंशातल्या कोणी तुझे वृद्धत्व घेऊन तुला त्याचे तारुण्य दिलेस तर तू तरुण होऊ शकतोस आणि तुझं आयुष्य उपभोगून झाल्यावर त्याचं तारुण्य तू त्याला परत करू शकतोस. ययातीचे पुत्र. शुक्राचार्यांचे बोल ऐकून ययातीच्या मनात आशेचा किरण चमकला. तो शुक्राचार्यांना म्हणाला, मला 5 पुत्र आहेत. त्यांच्यापैकी जो कोणी माझे वार्धक्य स्वीकारून मला तारुण्य अर्पण करेल तो माझ्यानंतर राज्याचा सम्राट होईल आणि त्याच्या या महान त्यागामुळे तो अजरामर होईल. वर्षानुवर्षे लोक त्याचे गुणगान गातील आणि त्याला खूप पुण्य मिळेल. ययाती जायला निघाला. शुक्राचार्यांचा राग थोडा शांत झाला होता. ते म्हणाले, तुला हवं ते कर. जो तुझा पुत्र त्याचे तारुण्य तुला देईल तो तुझ्यानंतर राजा होईल. तो फार प्रामाणिक आणि सामर्थ्यशील प्रसिद्ध सम्राट होईल. तो दीर्घायुषी होईल आणि त्याला अनेक पुत्र होतील. राजा ययाती आपल्या नगराकडे जाण्यास निघाला. त्याचे सारे शरीर लटपटत होते आणि तो दुःखाने रडत होता. राजवाड्यात प्रवेश केल्याबरोबर त्याने देवयानीचा ज्येष्ठ पुत्र यदू ह्यास पाचारण केले. यदू आपल्या वडिलांसमोर येऊन उभा राहिला. आपल्या वडिलांचं हे रूप बघून त्याला अत्यंत आश्चर्य वाटले. ते अतिशय दुःखी दिसत होते. ययाती यदूला म्हणाला, हे पुत्रा, तुझ्या आजोबांच्या शापामुळे मला हे वार्धक्य प्राप्त झाले आहे, पण मला हे वार्धक्य नको आहे, कारण आयुष्यात मला अजून कितीतरी इच्छा पूर्ण करायच्या आहेत. तू माझा पुत्र आहेस.
तेव्हा तू मला मदत करू शकतोस. तू जर तुझे तारुण्य मला देऊन माझे वार्धक्य स्वीकारलेस तर मला हजारो वर्षे जीवन जगता येईल आणि माझ्या सर्व इच्छांची पूर्ती करता येईल आणि त्यानंतर तुझे तारुण्य मी तुला परत करीन. ययातीचे हे बोल ऐकून यदू गंभीर झाला. त्याने थोडा वेळ विचार केला आणि तो म्हणाला, वार्धक्य कुणालाच प्रिय नसते. विशेषतः जो मनुष्य ऐन तारुण्यात असतो त्याला तर अजिबात नाही. मी जर तुमचे वार्धक्य स्वीकारले तर माझी रोजची कर्तव्येसुद्धा मला नीटपणे पार पाडता येणार नाहीत. मी माझा राजधर्म कसा पाळू शकेन? मला असं अकाली वार्धक्य नको आहे. ययातीने यदूची विनवणी करण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, हे पुत्रा, हे काही काळापुरते आहे. त्यानंतर तुझे तारुण्य तुला परत मिळेल आणि तू अनेक वर्षे ते उपभोगू शकशील. ययातीच्या सर्व पुत्रांमध्ये यदू संन्यासी वृत्तीचा होता. सर्वस्वाचा त्याग करून परमेश्वराचे चिंतन करण्यात त्याने आयुष्य घालवावे अशी त्याची प्रवृत्ती होती. परंतु हे वैराग्य मिळवण्यासाठी आयुष्य उत्तम रीतीने आधी जगले पाहिजे असं त्याचं मत होतं. तारुण्यातील आयुष्य म्हणजे वैराग्याची प्राप्ती करून घेण्यासाठी मिळालेली शिकवण होती आणि तिचा अनुभव घेऊनच त्याला वैराग्य प्राप्त करायचं होतं. असं अकाली आलेलं वार्धक्य त्याला वैराग्यासाठी, अनंत काळच्या शांतीसाठी उपयोगाचं नव्हतं. आयुष्याचे बरे वाईट अनुभव जगूनच त्याला वैराग्य प्राप्त करायचं होतं. दुसरं म्हणजे नैसर्गिक रीतीने वार्धक्य प्राप्त झाले की आयुष्याबद्दल एक प्रकारची तटस्थता स्वीकारता येते आणि परमेश्वराच्या भक्तीचा, चिंतनाचा मार्ग सोपा होतो. माझ्या वडिलांच्या शापाने हे वार्धक्य मिळाले आहे आणि ते मी स्वीकारले तर माझ्या परमेश्वराच्या भक्तिमार्गात अडथळा येऊ शकेल. आणि तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे, वार्धक्य न स्वीकारण्याचे कारण असे की ते तारुण्य घेऊन माझे पिता माझ्या आईबरोबर संसार करतील आणि ते फार मोठे पाप होईल. त्याने ठरवलं, आपल्या पित्याचा रोष लागला तरी चालेल, परंतु मी हे करणार नाही. तो अतिशय दुःखी झाला, पण त्याने ह्या प्रस्तावास ठामपणे नकार दिला. यदूचा नकार ऐकून ययातीला अतिशय राग आला. तो रागाने यदूला म्हणाला, तू माझा पुत्र असून माझा प्रस्ताव नाकारत आहेस. तू ज्येष्ठ पुत्र असून सुद्धा तुला हे राज्य कधीच मिळू शकणार नाही. तू प्रजेचा एक सामान्य नागरिक म्हणून जगशील, राजा कधीच होऊ शकणार नाहीस. हे ऐकल्यावर यदू काहीच बोलला नाही. आपल्या पित्याला नमस्कार करून तो निमूटपणे निघून गेला. त्यानंतर ययातीने आपला दुसरा पुत्र तुर्वसू ह्यास पाचारण केले आणि जो प्रस्ताव यदूपुढे मांडला होता तोच प्रस्ताव त्याने तुर्वसू पुढे मांडला. तो प्रस्ताव ऐकून तुर्वसू म्हणाला, मला क्षमा करा, पण हे मी स्वीकारणार नाही. ह्यामुळे माझे सौंदर्य, तारुण्य, माझी तल्लख बुद्धी सगळं काही नष्ट होईल आणि मी ते स्वीकारणार नाही. तुर्वसीचं बोलणं ऐकून ययातीला फार राग आला. तो म्हणाला, माझ्यानंतर तू राजा होणार नाहीस, परंतु ज्यांना योग्य वर्तन माहीत नसते, ज्यांच्यामध्ये कसेही विवाह होतात आणि जे अतिशय कोत्या मनाचे असतात, अशा म्लेच्छांचा तू राजा बनशील. ह्यानंतर ययातीने शर्मिष्ठेच्या तीनही पुत्रांना बोलून घेतले. द्रुह्यू आणि अनु दोघांनीही या प्रस्तावास नकार दिला. ययाती राजाने त्यांना राज्य न मिळण्याची धमकी दिली, पण त्या धमकीचा त्या दोघांवर काहीही परिणाम झाला नाही. ययातीची तारुण्य मिळवण्याची आशा हळूहळू लोप पावू लागली. आता पुरू हा एकच पुत्र होता. त्याने पुरूला बोलावणे पाठवले आणि हाच प्रस्ताव पुरू पुढे मांडला. पुरूने ते सर्व काही ऐकून घेतलं आणि तो म्हणाला, महाराज, लहानांनी मोठ्यांची आज्ञा पाळणे जरुरीचे आहे आणि तुम्ही तर माझे पिता आहात, तेव्हा तुमची आज्ञा मला शिरसाबंदी आहे.
मी तुमचे वार्धक्य आनंदाने स्वीकारतो. वार्धक्यच काय, तुम्ही जरी माझे प्राण मागितलेत तरी मी ते तुम्हाला आनंदाने देईन. तुम्ही आयुष्य आनंदाने जगा. तुमचे पूर्ण समाधान होईपर्यंत मी तुमचं वार्धक्य घेऊन जगेन. पुरूचे हे बोल ऐकून ययातीला अतिशय आनंद झाला. तो पुरूला म्हणाला, माझ्यानंतर ह्या राज्याचा तूच सम्राट होशील. तू प्रामाणिक आणि सत्वशील राजा म्हणून प्रजाजनांमध्ये प्रसिद्ध होशील. असमाधान. पुरूने ययातीला होकार दिल्यामुळे ययातीला अतिशय आनंद झाला. पुरूने आपले यौवन ययातीला सुपूर्द केले आणि पित्याचे वार्धक्य स्वीकारले. ययातीने त्याचा पूर्ण उपभोग घेण्यास सुरुवात केली. अर्थात राजा म्हणून आपल्या कुठल्याही कर्तव्यात तो कमी पडत नव्हता. देवयानी सुद्धा एकदम शांत झाली होती. तिचा सर्व रागीटपणा निघून गेला होता. तिला ययातीचं प्रेम मिळत होतं आणि राजा तिचे खूप लाड करत होता. अशा प्रकारे 1000 वर्षे होत आली आणि आपले यौवन पुरूला परत देण्याची वेळ आल्याचे ययातीच्या लक्षात आले. तरीसुद्धा अजून बऱ्याच गोष्टी त्याला करायच्या होत्या. तो अजूनही पूर्ण समाधानी नव्हता. तो देवयानीला म्हणाला, हे राणी, इतकी वर्षे आपण एकमेकांबरोबर घालवली. एकमेकांवर खूप प्रेम केले. आता त्या पलीकडे जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे. माझ्या आता लक्षात आलंय की जोपर्यंत मनुष्याची आसक्ती संपत नाही तोपर्यंत सोने, चांदी, जड जवाहर, पैसा कशानेच त्याचे समाधान होत नाही. जोपर्यंत त्याला या गोष्टींचे आकर्षण असते तोपर्यंत त्याला कितीही मिळाल्या तरी त्या पुरेशा वाटत नाहीत. ज्याप्रमाणे अग्नीत तूप घातल्यावर तो जास्त भडकतो, त्याप्रमाणे त्यांच्या उपभोगाने त्याची अभिलाषा भडकत जाते. ही आसक्ती कमी करणे फार कठीण असते, पण मनुष्याने वय झाल्यावर ही आसक्ती कमी केली तर त्याला खरं समाधान मिळू शकते. मनुष्याची इंद्रिये फार बलवान असतात. त्यांच्यावर विजय मिळवणं फार कठीण असतं. मी गेली हजारो वर्षे ही सर्व सुखे भोगत आहे तरीसुद्धा माझं समाधान होत नाही. तेव्हा आता मी सर्वस्वाचा त्याग करणार आहे आणि माझे चित्त केवळ ब्रह्मनवर केंद्रित करणार आहे, जे एकच सत्य आहे आणि चिरंतन आहे. मी, माझे हे सर्व विसरून मी आत्मविद्या शिकण्याचा प्रयत्न करणार आहे. मनुष्याला कळायला हवं की ज्ञानेंद्रिये ही कायम स्वरूपाची नाहीत. ती तुम्हाला परत परत संसाराच्या मोहजालात अडकवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा त्यांच्यापासून आपलं चित्त दूर करून ते चिरंतनाच्या परमेश्वराच्या ठायी लावणे अत्यंत गरजेचं आहे. असं देवयानीला सांगून ययाती आपला पुत्र पुरू ह्याच्याकडे गेला. त्याने त्याचे यौवन त्याला परत केले आणि अत्यंत शांत मनाने त्याच्याकडून आपलं वार्धक्य परत घेतलं. तो आता अतिशय शांत झाला होता. त्याच्या मनात कुठलीही आसक्ती, अभिलाषा राहिली नव्हती. आपल्या मुलांबद्दलचा रागही त्याच्या मनातून पूर्णपणे निघून गेला होता. त्याने आपला पुत्र यदू ह्यास दक्षिणेचे राज्य दिले, द्रुह्यला नैऋत्येचे राज्य दिले. पश्चिमेचे राज्य त्याने तुर्वसू आणि अनु यांना बहाल केले. उत्तरेचे राज्य पुरूला दिले आणि त्याला सम्राट म्हणून घोषित केले. त्यानंतर ययाती वनात निघून गेला. तो सर्व इच्छांपासून मुक्त झाला होता. कालांतराने त्याचे देहावसान झाले. देवयानीने देखील ययातीच्या प्रमाणे परमेश्वरावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून देहत्याग केला.